रामायणात एक खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. स्त्री ही पुरुषासारखीच असते, पण आजकाल सगळ्यांना सीता हवी असते. कोणीच राम बनायला तयार नसतो. आजची ही गोष्ट तुमचा विचार बदलून टाकेल, म्हणून ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. एका गावात एक मुलगा होता. तो नेहमी म्हणायचा, मला एक चांगली संस्कारी मुलगी पाहिजे, अगदी सीतेसारखी. तो प्रत्येक वेळी तक्रार करायचा, आजकाल चांगल्या मुलीच मिळत नाहीत. एक दिवस एक वृद्ध माणूस त्याचं बोलणं ऐकतो आणि शांतपणे विचारतो, तुला सीता हवी आहे, पण तू राम आहेस का? मुलगा थोडा चिडतो. राम होणं इतकं सोपं नसतं. वृद्ध हसतो. मग सीता मिळणं कसं सोपं असेल तो पुढे सांगतो. राम म्हणजे फक्त नाव नाही, तो एक स्वभाव आहे, एक जबाबदारी आहे. राम म्हणजे जो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतो आणि संकटाच्या वेळी नेहमीच बरोबर उभा राहतो. जो खोटं बोलत नाही, जो परिस्थिती काहीही असली तरी योग्य मार्ग निवडतो. मुलगा शांत होतो. त्या दिवसानंतर त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तो आधी लोकांना दोष द्यायचा, आता स्वतःला सुधारायला लागला. तो आधी जबाबदारी टाळायचा, आता ती स्वीकारायला लागला. हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. लोक त्याचा आदर करू लागले. काही महिन्यांनी तोच मुलगा पुन्हा त्या वृद्धाला भेटतो आणि म्हणतो, आता मला सीता शोधायची गरज नाही. वृद्ध हसतो, कारण आता तू राम बनलायस. आणि लक्षात ठेव, जिथे ती स्वतःला हरवून बसली, जिथे राम असतो तिथे सीता आपोआप येते. तुम्हाला आयुष्यात योग्य व्यक्ती हवी असेल तर आधी स्वतःला एक योग्य व्यक्ती म्हणून घडवा, कारण आयुष्यात प्रेम मिळवण्यापेक्षा त्यासाठी पात्र होणं जास्त महत्त्वाचं असतं. ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.